नमस्कार सर्वांना। तर नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरीसाठी वार्षिक नियोजन मी यूट्यूब चॅनलवर पाठवलेलं आहे। तुमच्या आग्रहास्तव साप्ताहिक नियोजन म्हणजेच मासिक नियोजन इयत्ता दुसरी सन 2026-27 हे मी इथं लिहून काढलेलं आहे। तर पहा, मासिक आणि साप्ताहिक नियोजन माहे जून 2026 इथे विषय लिहिलेले आहेत आणि इथं पाठ्यघटक आठवडा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पहिल्या 2 आठवड्यामध्ये जूनमध्ये आपल्याला सुट्टी होती आणि मराठी विषयाचा आठवडा 3 आणि आठवडा 4 मध्ये आपल्याला वर्गपूर्व तयारीच घ्यायची आहे। वाचन, लेखन, गप्पा गोष्टी असं तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे वार्षिक नियोजनमध्ये मी जसं लिहिलं होतं की मी थोडासा कविता हा भाग जूनच्या 4थ्या आठवड्यामध्ये घेतलेला आहे। आजान आम्ही ही कविता प्रार्थना आहे आणि ती म्हणून इथं घेतलेली आहे। त्यानंतर गणित विषयासाठी सुद्धा उजळणीच आहे वर्गपूर्व तयारी आणि वर्गपूर्व तयारीमध्ये संख्यावाचन 1 ते 100 पर्यंतच्या अंकांचं वाचन, लेखन असं वैयक्तिकरित्या सुद्धा घेतलेलं आहे। साधी बेरीज आणि जो पहिला भाग आहे त्याचा थोडासा घटक मी इथं घेतलेला आहे गणिताचा। आपल्या सभोवताली असलेले भौमितिक आकार यांची ओळख, प्रत्यक्ष आकार तुम्ही वर्गात आणून दाखवलं यांची ओळख जरी घेतली तरी या शेवटच्या आठवड्यामध्ये चालेल। त्यानंतर इंग्रजी विषयासाठी वर्गपूर्व तयारी A to Z, कॅपिटल, स्मॉल लेटर्स, प्री क्लास प्रिपरेशन, राईम्स आणि युनिट 1 मी यामध्ये पहिलं फक्त राईम्स घेतलेले आहे। वेलकम 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 टू द स्कूल आणि या सॉन्गचे आपल्याला यूट्यूब चॅनलवर माझ्या प्रेझेंटेशन पण मिळेल। त्याचं मी कशा पद्धतीने चाल लावलेली आहे ते पण तुम्हाला मिळेल। त्यानंतर कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयाचे मी या पद्धतीनं मासिक नियोजन केलेलं आहे। 21 जूनला योग दिन आहे, त्याची तयारी आपल्याला इथं घेता येईल। तर अशा पद्धतीनं मी जूनचं व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, जूनचं साप्ताहिक किंवा मासिक नियोजन नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरीचं या पद्धतीनं केलेलं आहे आणि मी याचा PDF पाठवू शकत नाही। तुमचे खूप जणांचे मेसेज आलेले आहेत। तुम्ही हा व्हिडिओ पॉज घेऊन तुम्हाला हवे तसं तुम्ही लिहू शकता, तुमचे काही उपक्रम घालू शकता। मी माझ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।